आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात दिनांक 6/5/2024 ला शेख कलीम शेख बिबन वनपाल यांना 10,000 रुपयाची लाच घेताना एलसीबी पथकाने रंगेहात पकडले। प्राप्त माहितीनुसार एका तक्रारदाराने वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक जळगाव जामोद येथे दखल वन गुन्हेमधून आरोपीला सुटका करण्यासाठी 10,000 रुपयाची लाच मागितली होती। तक्रारदारास लाच देणे मंजूर नसल्याकारणाने त्याने एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली। सदर तक्रारीवरून दिनांक 6 मे रोजी आरोपी लोकसेवक यांची पंचासमक्ष लाच मागणीबाबत पडताळणी करून लोकसेवक यांनी तक्रारदाराला 10,000 रुपयाची लाच स्वीकारण्याची संमती दिली। यावरून 6 मे रोजी कार्यवाही आयोजित करण्यात आली। लाच स्वीकारताना एसीबी पथकाने रंगेहात पकडले। शेख कलीम शेख बिबन व 48 वर्ष वनपाल वर्ग 3 परिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद राहणार उमाडी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे। आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल व्यवहारे, नितीन शेरे, श्याम भांगे, जगदीश पवार, प्रवीण बैरागी, अर्शद शेख यांनी पार पाडली। सदर अँटी करप्शन बुलढाणा येथे आज अशी तक्रार प्राप्त झाली की सलाईगोंदचा साठा करण्याच्या गुन्ह्यामध्ये वन गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी 10,000 रुपयाची लाच मागणी वनपाल कलीम शेख हे करत आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक शेख कलीम यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली। तक्रारदार यांना सलाईगोंदचा साठा केल्याबाबतच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे नेमणुकीस असलेले शेख कलीम यांनी पंचासमक्ष 10,000 रुपये लाचेची मागणी केल्यानंतर आम्ही सापळा रचला होता। सापळ्यादरम्यान 10,000 रुपये लाच स्वीकारताना शेख कलीम यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। जळगाव जामोद येथील सर्व नागरिकांना आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी अशी विनंती करते की आपल्याला कुठलेही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी कोणतेही शासकीय काम हे शासकीय फी शिवाय अथवा दंडाशिवाय इतर रक्कम मागितल्यास किंवा कोणतीही वस्तू मागितल्यास ती लाच मागणी ठरवली जाते आणि त्या अंतर्गत आम्ही सदर शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या मार्फतीने खाजगी लाच मागणी करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करत असतो। आपण आमच्याकडे तशी तक्रार द्यावी आपल्याकडे लाच मागणी झाल्यास। त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064। धन्यवाद। सदर प्रकरणात किती आरोपी आहेत मॅडम? एक वनपाल।